गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. तर आजचा आपला अतिशय एक महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे ज्यावेळी आपण कुठल्या सरकारी कार्यालयामध्ये जातो तर त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याकडून हे काम हे वेळेवर होत नाही, चालढकल केली जाते, तक्रारी म्हणजे वेळेवर काम होत नाहीत. आता या पुन्हा या असं करून म्हणजे जे नाही ते कारणे सांगितली जातात. सामान्य माणसाला वारंवार चक्रा घालाव्या लागतात. त्यांचे कुठलेही काम वेळेवर होत नाही, अधिकारी कॉल रिसीव करत नाहीत, या कामामध्ये बिझी आहे, ईमेल इकडे आहे तिकडे आहे, असे वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिली जातात. सामान्य माणसाच्या यात माझा एक असा सवाल आहे की सामान्य माणसाच्या यात चुकलं काय की त्याची कुठलीही चूक नसताना जर म्हणजे साध्या कामासाठी एवढे जर हेलपाटे खावे लागत असतील आणि ते होऊनसुद्धा कुठल्याही म्हणजे सरकारी अधिकाऱ्याला पैसे दिल्याशिवाय जर काम होत नसेल तर ते व्यवस्थेला एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण वारंवार सांगितले जाते की पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम होत नाही. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की भ्रष्टाचार कमी झालेला आहे, म्हणजे आता ते सगळं संपलेलं आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आज आणखीन देखील म्हणजे एखाद्या तलाठी कार्यालय असेल, समजा जर त्याला एखाद्या म्हणजे कुठल्या त्याचे वारस नोंद करायची असेल शेतजमिनीची म्हणा तर त्यासाठी म्हणजे सुरुवातीला तर तो अधिकारी म्हणजे रिप्लाय देत नाही. मग रिप्लाय देत नाही आणि त्याच्या हाताखाली काही एजंट ठेवलेले असतात. तर हे व्यवस्थेमध्ये असं बरोबर वाटते का? तो एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की सरकारने अधिकारी नेमलेत कशाला आणि काम करते कोण? आणि सरकारी सरकारी ऑफिसेसमध्ये तो अधिकारी, एखादा तलाठी अधिकारी किंवा दुसरा एखादा कुठला अधिकारी जर वेळेवर हजरच राहत नसेल आणि सगळी कामे जर एजंटद्वारे होत असतील तर मग त्या अधिकाऱ्याच्या म्हणजे पदाला किती महत्त्व राहणार आहे? हे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सर्रास असं घडलं जातं की खाजगी लोक ठेवून त्यांच्याकडून लाच घेऊन जर काम होत असतील तर मग सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणजे जनसेवेच्या म्हणजे काय, जनसेवा हीच ईश्वर सेवा असे काय म्हटले जाते, ते वेळी वाक्य कुठं लागू पडतं असा एक माझा एक ह्या व्यवस्थेला सवाल आहे. मोठमोठे कायदे आणले, म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध एवढ्या मोहिमा राबवल्या गेल्या, तरी पण देखील आज पण जर असा म्हणजे लाच दिल्याशिवाय कामच जर होत नसेल तर मग हा देश विकासाच्या पायरीवर नेण्यासाठी म्हणजे कुठल्या स्टेजला नेऊन ठेवायचा, हा एक म्हणजे ह्याच्या विचिंतन आणि म्हणजे मंथन झालं पाहिजे. त्याच्यामुळं माझे कसं वैयक्तिक मत आहे की या भ्रष्टाचाराविरोधात कोणीही आणि कसलीही कुठेही लाच देता कामा नये. जर कोणी मागत असेल तर त्याच्या विरोधात संबंधित म्हणजे जो कोणी मागत असेल तर त्याच्या विरोधात ते कसं एक ट्रॅप परत की आहे तो मग अधिकारी त्या ह्याच्यामध्ये फसला गेला पाहिजे की परत कोणी अशी हिंमत करू नये की तो म्हणजे पैसे मागून काम करण्याचे असं काही प्रकार होता कामा नये. कारण एक लक्षात घ्या, सामान्य जो शेतकरी असतो त्याला म्हणजे सरकारी ऑफिसमध्ये अगोदर तो निरक्षर असतो आणि परत असे म्हणजे काम तर वेळेवर होतच नाही, मग लोकांची व्याजाने पैसे काढून म्हणा अगर इतर कसे तो ॲडजस्ट करतो तो त्याच्या जीवाला माहीत असतं. त्याच्यामुळं सिस्टम विरोध आवाज उठवायला शिका, अन्याय अत्याचार सहन करू नका. कोणी जर करत असेल तर त्याच्याविरुद्ध संबंधित विभागाकडे, दुसऱ्या विभागाकडे तक्रार करा त्याची. आणि भ्रष्टाचाराला खत पाणी कुठल्याही कंडिशनमध्ये घालू नका. एवढीच माझी व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी विनंती आहे. धन्यवाद.